68 5 5 6 557 ते आज इकडं कार्यक्रम आहे बरं का. आपल्याला कार्यक्रमाचा फोन येईल बरोबर. हो आता फोन तर येईल आपल्याला जावं लागणारच आहे. कुठं अगं कार्यक्रम आहे भजनाचा आज कुठं तेव्हा सुळेवाडीला. दररोज कार्यक्रम, दररोज इकडं दररोज तिकडं, नेमकं आहे काय? का बरं तुला करमत नाही का? नाही ना मग काय आहे दररोज 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 काय आहे? अगं कार्यक्रमाकरताच हे हातपाय दिले देवानं. हा बाय, लय भारी कार्यक्रम चालू मग? आहे तुमचा, भारी मस्त. ते काही तमाशाचे नाही आहेत, मग सगळे भजनाचे कीर्तनाचे. असं हा तू आणि मग आज कुठं जायचं कार्यक्रमात? सुळेवाडीला जायचंय. सुळेवाडीला हं. बया, येते तू येते ना मग. खरंच? मग येते मी. मग मी काल घरी राहू, मी येते ना तिकडं भजनाला कार्यक्रमाला. मी नाही चालणार का तिकडे दुसऱ्या बाया राहते? अरे मग बिगर बायांचे कार्यक्रम राहत्या का? हा, बाया तेच राहत्या, भजनाला गडी राहत्या, बाया संत राहत्या. राहत्या, सगळे राहत्या. तेच तर म्हणते मग भजनाला बाया राहत्या ना तिकडं. हम्म? लय भजनाला बाया राहत्यात. म्हणून म्हणलं तू म्हणते आजही जायचं का? म्हणलं तुला करमत नाही का? नाही करमत मला घरी, म्हणून म्हणले काय काम आहे मग एवढं. का बरं घरी पोरं काय पोरं आम्हाला जायचं हाय, पोरं सोर आहे पण म्हातारं कुठं पडलं चढलं मग आजारी झालं म्हणजे मग किती टेन्शन राहतो पोरांना. हा कार्यक्रमाला गेल्यावर आजारी होत असते. तसं नाही, कुठं अंधारात पडलं घसारलं मी अंधारात जातच नाही ना, उजेडबळी जातो आणि दिवस निघाल्यावर येतो. मग बरं आहे मग काय. हा चांगलं आहे मग. तू ये ना, हं. थोडासा चहा करते का आपल्याला? हा का? मग चहा पिऊन गेलो असतो. कोराची आहे पण चालेल का? यायला येऊन जाऊन तू हीच अडचण. मग आता दूध घेऊन या, मी करते मस्त चहा. आज काय दूध नाही, हं. उद्या काय बुकणी नाही. मग आता हाय ते बोलायचं, हाय ते करायचं. एक एक तर सकाळी जेवण भरपूर झालं नाही. जेवणाला काय झालं? एवढ्या वातार भाकरी का? आता दात राहिले का चावायला? मग असं करेल, आता सकाळीच नाही स्वयंपाक करणार तुम्ही, नेमके जेवायला आले का तवा स्वयंपाक. ताजा हा अन तवा स्वयंपाक, किती भूक लागू तवाच जेवण करणार. पोरांना लागत सकाळीच, तुम्हाला लागत मग नेमकं कसं दुपारी कसं नगर. दुपारी काय 10-11च्या टायमाला जेवण करतो आणि मी. मग मी काय कधी अशी कवा स्वयंपाक करते एवढी? अरे पण भाकर कावरून तरी कावरून चालूच राहतं तुमचं, पण एवढं बी नाही ना. हा असं काय एवढं सारखंच कुटकुट कुटकुट कुटकुट. अगं भाकर आहे ना, प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून अशी गळी करून जर दाबून ठेवली तर मऊची मऊ राहते. ठेईल आता उद्यापासून, आता नाही होणार. उद्या ठेवील, आता केल्या केल्या ठेवील म्हणजे चांगली राहील तुम्हाला नरम नरम खायला. हा मग एक तर त्या पोरांना लागते सुकी भाजी, तुला सुकी भाजी लागते, मला लागतं चुरून खायला. मग तुम्हाला पका एवढा डोंबळा करू का? अगं मग तो चुरून खायला मजाच आहे. हा मग करून खायचं मस्त डोंबळा. म्हणजे मग हा मला कसं आहे, चुरून खायला असलं ना, हा. 2 घास माणूस जास्त खातं, हा. जास्त चावायची पाळी येत नाही हा आणि पोटही भरत. असं काय चालतं काय चाललंय? चाललंय. मी चाललो सुळेवाडीला तर आज का तिकडे कीर्तन आहे. हा. म्हणलं जा कार्यक्रमाला, तर ही म्हणते रोजच उठायच्या आणि जात्या, रोजच उठायच्या आणि जात्या. मी जायला पाहिजे ना. तर ते तो पत्रिका नाव असेल, हं? पत्रिका नाव जाऊ मग आणि त्याने आवर्जून फोन करून सांगितलं. बरोबर जाऊ दे ना मग. मी येऊ का मग? आ, तू काय ते चालले ना मग, मला काय तिड काय बाया राहते नाही का भजनात? अरे पण त्याला सगळ्या बारी पार्टी जर काकडा काढ तू कुठं झोपशील? काल झोपायचं मी काकडा करील ते म्हण, तू कुठं झोपशील? म्हातारी पुढं हात टेकले बापून. मला येतोय काकडा. अगं येतो तर इडच कर ना तू. ते बाहेरचं काम नाही, माणसं लागायला तिथे. तुला येतो ना, तर हा घरचा काकडा झाला. काय बाई घरामध्ये कोणतरी जाते नाही, जाऊ दे गेले. आता तू गेली, हं. हा? तू गेली नाही तर ती माय बायको गेली तिकडे, मला जाऊन खाऊन काय सुईन. आता तू आज येणार आहे का? तू 2 दिवस थांबायचं तात्या तिकडे? 2-3 दिवस थांबल मी. म्हणजे आता दुसरे 2-3 दिवस काय काम आहे? आता काल काल काय नेमकं काय चाललंय काही कळतच नाही आम्हाला. अगं काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय मी येणार नाही. काला घेऊन
उपास सोडून मग राहिली बाई येण. अगं तसं नाही भेटते त्याला 5,000 रुपये पाकिट. मग मृदुंग वाजतो मी तिकडे. त्याला पाकिट तुला का पाकिट जाणार तिला? तुला काय घा मग त्यांच्या मध्ये माने वाटा नाही काय. ते घरी आले बाई ना. बरं जा मग वा जा. जातात येऊ का मी? हा जा मग. जाऊन द्या. लवकर या मग जाऊन असं. द्या, ते काढा तू कटकट करत राहते. अरे जाऊन. हां हा? हां कटकट नाही पण मग दररोज उठलं का इकडं, दररोज उठलं का तिकडं, दररोज उठलं का ये, दररोज उठलं का ते, असं चालूच होय ना, राहतं तू सारखं. सगळ्या करपा तुझ्या तोंडाला आळा लागला. तुझ्या कटकटी बाई माई बायको गेली 8 दिवस झाले. फोन करतो, फोन सुद्धा उचलून नाही राहिली. आता काय कटकट का रे, साधारण नाही बोलायचं नाही तुमच्या बायकांना सारखं. तुम्हालाही सण होई ना काही गोष्टी. आता काही घरातही बोलायचं नाही का रे भाऊ. काय होतं एकदा माझं वय झालं आणि त्याला सुटत तोंड. हा आता तुला खरं सांगितलं का 60 वर्ष पुढं माणसाला सुटत ढेर बायला सुटत तोंड. आता तुम्ही शहाणे माणसं आहे, तुम्ही कसे वागाय पाहिजे. आता तुम्ही जर भांडणं तंड करते मग दुसरीने किती करायचं. आता आम्ही भांडणं करतो का, मग चालू राहतं कुठं आता कुठं चाललं झालं. होतं तू सापताला तर त्याला जाऊन द्यायला लवकर. मी आलो तर सोडला. बरं ते माय बायको फोन उचली, त्या मेवना फोन उचलला होता. त्याला म्हणलो का आला मग काय करतो काय नाही. मग येतील आता, काय येते का राहते काय माहिती. येतील आवर येते का राहती. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा दम नाही जरा सकाळी बी. आता कवर दमदार राहायचा. कवर दम धरायचं. अरे ज्याला मला एकदाच याचं राहतं दमही धरावा आवरावाय बी सोड व्यवस्थित. काय एवढं हां आवरून तर सगळं आपलं आवरून बसले आता दुकान. काय केलं की नाही स्वयंपाक? केलाय ना भाऊ स्वयंपाक. आता तुमच्या करता तर पहिला स्वयंपाक करायला लागतो आणि त्या म्हाताऱ्याला चावत नाही. एक तर कडक भाकरी झाली. जेवतो घेतो हातात. घे बाबा हाताने घे खाय. कवर आता तुमच्या पुढे तरी कवर ना आचावार एवढ्या वय झाल्यावर. रोज भांडण वैताग आलाय नुसतं त्या भांडणाचा. उठलं सुटलं म्हातारं किटकिट किटकिट काय घालत कामला काय विचार करू राहिले सर तिकडं? काय विचार करू राहिले? राहते. काय विचार करणार आहे? घरचाच विचार करते. तू कुठे गेला दादा? मी आता तुझी वहिनी ती गेल्या लग्नाला. हां मी थांबलो तुझ्यासाठी घरी. म्हणलं लई टेन्शनमध्ये ही हां आलो त्यांना सोडून आलो. टेन्शनच नाही. अरे रोज भांडण आहे आमच्या घरामध्ये. रोज लोक माहिती का अशी नाही म्हणजे शेजारी- भांडण म्हणजे कोण दाजी भांडत आहे का? दाजी नाही भांडत. अरे मग माझा सासरा आणि सासू. माझा सासरा माहिती आहे तुला ह्या वयामध्ये पाप लावतो. अरे सासरा राहतो सासू लावते. सासू हा मी तर दोघांनी सासू म्हणायचं ना असं म्हणजे काय म्हणजे रोज असं सकाळ संध्याकाळ त्या घरामध्ये किटकिट आहे. एक बोलू का तुला राग नाही यायचा ना? म्हातारा रंगीलाच हो. हो का? हा रंगीलाच. मी आलो होतो ना त्यांची ते आयटन ती आणि मग ते बरोबर ते मग त्या आत्या भांडतच असतील. मग ते काही ना काही संशय घेत असतील. आज काहीतरी असेल. अरे माझी सासू बी लयच हे. माझी सासू माहिती का म्हणते बाई असं मला बी बोलते बरं माझी सासू बाई असं राव तसं राव 10 लोक पाहतात चांगलं राहिलं की डोक्याला पदर खाली पडू देऊ नाही. ते म्हाताऱ्याचं ताण मावर काढत राहते. मला तर नुसतं वैताग आला. जाऊ दे मी जातच नाही त्या घरामध्ये. हे असं नको करू बाई. काय माहिती का आता तू आली 4-5 दिवस झाली. मला तर उलट लोक विचारतात कोणी बी का बरं कमळे आले. अरे मग सांगितलं आले बा कामधंदे चालू होते मागं. आता उन्हाळ्याचे दिवस आले बघ थोडंसं राहिलं 8-10 दिवस असं सांगतो लोकायला. लोकांचं काय रे मावर लक्ष राहतं. अरे त्याला बाबा कामधंदे नाही का तुला सांगू का हे आसपासचे लोक आहे ना यांना लय खुदऱ्या बुद्र्या. तू दिसली किंवा कोणाची पोर दिसली ना हा ही का नांदत नाही कानू आणि ही का पळून आली कानू तिच्या आईला बसा म्हणजे घरच्याचा नाही ताण. हे लोक राहते ना हे रिकामटे कामं करत्या असं राहतं. मग असं यावं का नाही तू सांग बरं. एवढं टेन्शन म्हणजे घरात काय बी झालं तर लेकी बाईने यायचंच नाही काय बाबाकडे. नाही यायचं राहतं पण मग ते कसं आहे माहिती आहे का हे नाव ठेवणार म्हणते ना यांना कोणाला काय बोलून जातील भस्कन सांगताच येत नाही. मी लय कटाळे बोलते घरात किडकी. बरं जाऊ दाजीचं काही अडचण आहे तुला? दाजीची काय किटकी अडचण नाही. जाऊ दे पण मग एखाद दिवशी कान घेऊन फुकले तर आमच्या ते संसारात आग लागून जाईल ना. मला त्या म्हातारीवर बिलकुल भरोसा अरे नाही. हा आता म्हातारी अशी संशय घेते म्हणल्यावरती उद्या दाजी उठून तुझ्या संशय घ्यायला बसले. संशय घ्यायला बसलाय. तू अशीच राहते मला बोलतेस म्हातारी तू अशीच राहते तू तशीच राहते डोक्याला पदर खाली पडू देऊ नये. सुनवायरी तू 10 लोक पाहणार आहेत तुला. त्या म्हातारीच्या तोंडाला काय हाड आहे का? नाही पण मग आता ते गेले ना ते 15चे दिवस. आता ते काही पहिल्यासारखं थोडीच राहिलं. जमाना बदलला सगळं बदललं. हां अजून जर म्हणत राहिले का डोक्यावर पदरच ठेव मग कसं काय जमायचं बा?
त्याच्या घरात शांतता नाहीच आहे भाऊ. आपल्या घरात कशी शांतता आहे, आपण कसे सगळेजण विचारा नाही करतो, हा पण तसं त्या घरामध्ये नाहीच आहे. निराच असं घेऊन जातो, जीव गुदमळतो. काय माहिती का, कटकट आहे ना खरी मलाच आवडत नाही. कटकट म्हणलं ना माझं लय डोकं उठतं. असं डोकं उठतं का प्रमाणाच्या बाहेर. मग आपण ते शांतता, आपल्यावर संस्कार तर येणार हो. शांततेचे. आणि त्या लोकांना काय नुसतं तमाशा करायची सवय भाऊ. तुला माहित पडलं का, काय ते नामदेव ताते आहे ना, हा त्यांचे म्हातारमान फारकत झाली. काय बोलतो? हा म्हातारीनं फारकतीचा दावा टाकला. नातू पण तो झाले. मी हे बी तसेच करते काय मग आता. सारखंच होणार आहे मग आता. लई इज्जत जाते बरं. या वयात फारकत घ्यायची म्हणलं ना सोपं नाही. काठी टिकीट कुठे कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या. अरे आम्ही काय मी जर आडावर गेले ना कपडे गिपडे धुवायला, बाया मला चिडवतात माहिती का. चिडवणारच आहे बाया. मग बाया चिडवतात. चांगलं वाटतं का तू सांग बरं. बरं थांब, आता मी आलो का मी बी त्यांना समजून सांगतो. हो याच्यामुळं माझा ऐकलं तर ऐकलं. अरे बाहेर निघा असं वाटत नाही. नाही नाही तर मग सरळ सांगू, तुम्हाला जर भांडणं घ्यायचं असेल ना तर मग आम्ही फारकत घेऊन टाकतो. नाही भाऊ तू एक काम कर, आम्ही आलो. धमकी द्यायची करायचं नाही. धमकी द्यायची फक्त आपण फक्त धमकी द्यायची. कमीत कमी पोराचा संसार तुटेल ना या दाखाने तरी ते व्यवस्थित राहतील. आणि काय जास्त दिसत माहिती का, आता आम्ही चांगले राहतो ना, आमचं कधी बी होऊ शकते बरं का भांडण गिंडण, कधी बी होऊ शकते. कारण की ते वातावरणच तसं आहे ना. वातावरण तसं घरात तयार झालं. पुढं उद्या पोरावरती काय संस्कार लागणार आहे. मग आज मी एक ठेवून विचार करायला बसली, उद्या ते माणूसही विचार करणारच आहे ना माझा नवरा. विशेष नाही. आला एखाद्या बाच्या काही डोक्यामध्ये विचार, तर मग काय राहिलं. नाही पण यांना काय ना म्हातारपणाला देवाधर्माचं नाव घ्यायचं, देवधर्म करायचं आणि इकडून डोक्यात वेगळे विचार वगैरे. त्यांना लई जवानी आली का. तेच तर. हा आणि वय का तू सांग बरं. मग यांना का म्हातारचा भरला म्हातारपणामध्ये पाप भरले डोकं. मग. नाही असं करूच नाही आहे ना. चल एक काम कर, असं कर तू घेत बॅग घे चल. तू समजून सांगता समजून सांगतो. नाही तुला जसं चालत्या पावली नेईल ना तसं मी घेऊन येईल. मी इकडे येणार नाही तिकडे जाणार नाही. मी जाऊ नाही 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 असं नाही. तू घे बॅग घे चल आवर लवकर. पाहू काय आहे ते. आईला काय म्हणा यांना आवडच कटकटी बाईंच्या आल्या. त्याच्या तिचा काय दोष आहे बरं. तिची बी शांती भंग होऊ राहिली पूर्ण. बाई हा दरवाजा पण लागत नाही. आला तर ना त्याचा धडाच नाही त्या म्हाताऱ्याचा. काय तो असाच इकडं तिकडं नाव सांगून ना इकडं तिकडं होतो जायतो इकडं तिकडं. आता कुठे जाणार आहे तू. मग नाही मी पाहतेच नाही तर जाऊन कुठं पाहते नाही. हा कायला जाते लोक नाव ठेवते आपल्याला. लोक म्हणते काय नाव ठेवत्या लोक. लोक म्हणते का हाय का नाही यांना काय. आता मी काय दुसरं कोणाला पाहते काय असं नाही नाही तू पाहती त्यालाच परी मग येईन. असं कुठं जाणार येऊ आहे? पाहू का मी बाय पाहू. पाय बा नाही तर तू लय डोकं खाती तू बी. डोकं खाते मग या असं बरं आहे का. जाय तू भाऊ देत अपेक्षा तुझी भाऊ. ते मात्र हा नाही बसलं गेला माणसामध्ये. ते राहते रंगामध्ये या मात्र ते पकड आऊट खाती. ते खरं नाही जाई भाऊ. म्हातारी वय गेलं पर याला सुई आहे ना. दोघे सारखेच. त्याला गेल्याशिवाय करमत नाही आणि याला बी गर्भवस्तू फेकीते निवड. काय करणार माणूस. माझ्याला मामाजी करा काय तिकडे. दाजील तरी बोलला असतं रिक्षा घेऊन स्टँडवर. पण त्याला फोनच नाही केला आपण. हा पण जाऊ दे जवळ जवळ आहे काय एवढं नाही. आले असते ते. हा आई यायला आले असते म्हणा. किती ऊन आहे दादा. आहे बरं घरीचे. राम राम. राम 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 राम. लय निवांत. हा बरं. तिकडे दे. हा ठेव राहू दे. राहू दे. कुठे गेले आत्याबाई मामा. ते गेले सप्त्याला. हा का बरं. त्याला म्हातारी सप्त्याला गेले. हा ना. आणि आता ती गेली मागून. दोन्ही दिवस म्हातार मोर गेला. तिला येईल जागा उचल ती सुटली ती गेली मग. हा का मजा येते ना पण. हा बरी तसं काय तसं चालत. ते मला तर गडबड वाट राहील थोडीशी. काज भेटला असं ऐकायला. काज काय ग त्याला का माहिती नाही का. माहित नाही का तुम्हाला. काय काय झालं सांग ना. मी का बरं गेले ते राग राग. आता चालत राहत आता घर मग बरोबर माझं तुला राहत. हा ते आहे म्हणा. मग आता झालं मग आता हे नाही थोडं सण करायचं ती कुठे लागत.
नाही हो, पण मग काय दाजी थोडस वयामानाला शोभला असं वागत काय जाईल होतं माहिती का सॉरी तुम्हाला सांगू का हां 50 वर्षाच्या पुढे माणूस ढळलं का माझं सुटतं पोट हां बायला सुटतं तोंड हे शास्त्रच आहे हां शास्त्र आहे, पण मग 50 वर्ष ते पोती बाय बोलणार आहे 50 वर्षा पुढे गेली ना तिला असं तोंड सुटतं आणि माझं सुटतं पोट त्याची गडबड झाली पण काय माहिती का दाजी, थोडा वयामानाचा जर विचार केला ना, तुम्हाला आमच्या गावात किस्सा माहीत पडला का? काय असं एक नामदेवराव म्हणून माणूस आहे, अहो पार ते 70-75 वय आहे. अहो त्याच्या बायकोनं फार कधीची केस टाकली त्याच्यावरती. जेव्हा हाव मग तो फार निकाल लावतो ती वर जाते हा, मग मी तुम्हाला तेच म्हणतो, कारण आता तुम्ही समजून सांगायचं. म्हणजे मात्र शाने मात्री नाही आले आडबंगे हा ना. आणि ते म्हाताऱ्याच पाहून मला बी म्हातारी भांडते. हा हा. बरं ऐका आणि काय म्हणतात एक शब्द आता बोलत त्याला नाही. ना हं. त्याला इनावादी सवय हा पक्वतवादी सवय हं. मग आता माळकडे मग ते महाराज लोक येईना ते एखाद्या त्या हा येईना एखादी बाई जर त्या मात्र पाहून हसते ना हं. का उभार भांडण हा, आवडच काय मग. कोणी चहा प्यायला बोलवलं ना का लगेच भांडणार नाही, पण ते आमच्या गावातली केस अशी होती ना, ते होतं लफडेखोर म्हातारा. बरं ते जेवानी त्यानं विसरून जायचं ना, बरं ते म्हातारा झाले सुद्धा तिकडे जायचं. असं ना बरं ते पोराने कुठलं 2-3 वेळेस हो ते दुसऱ्या म्हातारीच्या, अहो याला तरी आराम नाही. आता या ना कोणी थांबून घ्यावा ना. हा मग हल्ले तर काय भाऊ आता तू म्हातारा झाला, आता तिला जाऊन काय करणार, मुकी घेणार काय? नाही तसं आमचं म्हातार नाही तर चावलट नाही मला म्हातार चांगलं आमचं म्हातार नालेक नाही एवढं परत ते ना म्हात्रीचं लई वाटे म्हणून म्हणलं म्हातारा बितारा रंगेला का काय असं. बरं आताच्या डोक्यात कसं काय टक घुसली काय पाहतो दादा ही? हो तुम्हाला सांगतो एक दिवस आहे ना कीर्तन बाबून नाच चालू होतं हां त्याच्यात एक बाई हसली तिकडून हां या मात्र तिचं उभार भांडण हां. मग ते तुझ्याबरोबर हसतीच कशी काय ती नाही मला तर मी माग असं ऐकायला भेटलं, मला फोन केला होता, मला बी आत्याबाईने फोन केला होता, भाऊ येऊन जाय म्हणे, कोण ठकी ठकी नावाची बाई आहे म्हणे, म्हणे तिचं म्हातारे चालू. मी काय ऐकलं ना ऐकलं खाऊन दिलं. नाही नाही हा गावात लग्न होतं म्हातारी मांडव टाकायला आता आहे ना ते विचारलं ना कीर्तन बाजून आवड आहे हां ती अशा टाळवायची हम्म. अच्छा आणि ती ही काय म्हणती हां पायी याला खुंडी ती म्हणा हा यायचं काय. काय सावसा नगर झालं काम आहे का नाही पण आत्याबाईने कोण थांबून घ्यायला पाहिजे ना. नाही थांबत बुवा, लई ते डोक्यात बस. तिच्या डोक्यात खटका बसून गेला. मग तो कुठे टाळला की मध्ये मला याची मग आता काय वळायला जायला काय मग पण त्याला. ती याला सवती जाते हा का नाही तर संगत यायचं खेळ ना. नाही मग एक काम करायचं ना, असं बी आत्याबाईनं माळ घालेले, मग दोघांना सोबतच काढून देत जायचं. काय तर सोबत तिला कोणला मात्र सगळं कधी बाय बोलले का लगेच भांडण करते हा तिच्या आयला म्हणजे तिकडे बी काढून द्या ना सोयने. हा ना बरं ते जाऊ द्या मोर द्या, उद्या उठून तुमच्या डोक्यात बी असं काय आलं मग पाहून पाहून तुमच्या डोक्यात येईल. आमचा माझ्या संसार बहिणीची बोलणारच दादा माहितीये का? नाही, 24 नाही, मी त्या मापाचं नाही मी शान आहे रात्रंदिवस कटकटी दादा या घरामध्ये सारखे शब्द कानावर येतात. म्हातारीच्या म्हातारीच्या दाकाना पार उसकून गेले हा ना. सारखं दाग 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 म्हातार खात नाही आता नाही जामच व्हायले मामा. ते मामा साफ जामच करत तिकडे खात हा मी तर घरी ते आणायला शिवत नाही हा 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 हा. तुमच्याकडे लय हवा चालू हो. हा ना, वार आहे. आमच्याकडे चालू पण आमच्याकडे नाही एवढी. हा? आमच्याकडे नाही एवढी. आले वाटतं बरं का ते हा हा हो त्यामुळे ते कशी करू राहिले एकमेकाला धरून राहिले का बरं. हे स्वस्त आहे त्याला एकमेकाचा अरे बापरे. काय म्हणणं आहे तू? चला गपचित घरी आता. काय म्हणणं तू काय करायचंय मा म्हणणं काय असलं तुम्हाला काय करायचंय मला काय करायचं? तिकडे फिरायचं फिरायचं तर फिरायचं तो काय म्हणणं चला पुढं. मग फिरायला नको? हा फिरायचं चला काही खुडूक कोंबडी आणि घरातच बसायचंय काय? हं? पुढं कोंबडी आणि घरातच बसायचं. ती राहती घरात बसेल ना अंड्याचा पता बाक 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 बाक. तुला माहित आहे का काय बाहेर जर गेलं ना माणूस अजून बुद्धी चांगली होती माणसाची. लय बुद्धी करून येत्या काय जास्त तुम्ही मग म्हणून म्हणते तुला काय लागत आहे मग लगेच काठी बिठी हा काठी मग तो कंबार मोडील का जास्त बडबड हा, करशील कंबर तर? मोडील. मग? तुमचं टंगड काढून टाकील मी. हा हा मी काही साधी नाही एवढी एवढी झपाट्यानं कुठं चालली? नाही म्हणजे तुमचं टंगड बाजूला काढून ठेव. हा हा त्यास काय वाटत मी त्यास काही साधी नाही समजले तुम्हाला. नाही नाही तू गज इंग्लिश आहे हा पण जास्त बोलू नको. नको काला बोलती जास्त? का बरं मग जास्त तुम्ही बोलायचं का? मग आम्ही देव करायला जातो. हा मोठी देव देव करते. हा ना. चला हं? चला ना तू लय टुटरू चालती. शिरक्या हा? आणला बाय तो म्हातारा. बरं आणला तो कुठं झाला बस तिकडे बस पावडे आवडलं काय कळायचं का नाही तुम्हाला
कुठे गेल्या त्या त्या अहो काय नाही बाई गेलो होतो इडवर. तू कधी आली? कसं काय झालं आता चालले अरे सप्ताह म्हणजे अगदी जका 5,500 पाकिट भरलं त्याने मला. मग असं आहे का? बरं आहे का भाऊ? बरं आहे, बरं आहे. अरे मी तुला पाहिलं. आमचं बरं पण तुमचं काय चालू आहे? आम्ही मी पाहिलंच नाही. हा ना? नाही, तुमचं लक्ष आहे ना आजकाल माझ्याकडे नाही हे तुमचं अहो दुसरं लक्ष आता काही ये म्हातारं सारखं येणत राहतं बाबा. आहे. मग ते इडल्या तुम्हाला काय फरक अहो पडणार? येऊन किती एखाद्या ठिकाणी चक्कर बेकर येऊन पडलं मग नाही पडणार पण त्यांनी दिले म्हणजे हातानं दुखणं वाढवा करायचं का? अगं देव महासंघ राहतोय देव. खरंच बाई देव तुम्ही दरदरी काय करतो ते आता हा? नाही, तो आवाज येत होता म्हणजे तू तुझं तंगडा मोडला ना असं तसं. मग तेव्हा ना तू आता जाऊ द्या मरू देते. नाही नाही आणि तिकडं काय आहे, बाय आहे का आणि तिकडं असं आहे का आणि तिकडं तसं आहे का. या आता या म्हातारल्या काय गरज आहे बरं संशय घेऊन. आता बाई जाऊ द्या आता मला आहे ना आता बोलल्यावर बोलणं आलं मी तुम्हाला बोललो नाही आतापर्यंत तुम्ही ह्या वयात संशय घेऊन राहिला अहो माझ्यावरती ना. नाही संशय नाही येच मग मी म्हणलं असं बरं कुठं माल हे पण तुमच्या गळ्यात बी माळ आहे हा? मग आहे ना तुम्ही गळ्यात. देवलशी ते देवलशी मग? मग संशय कशा बाई संशय हा? येऊन जाऊन तेच येऊन जाऊन ते बाहेर जायचं नाही आणि तिकडं काय लय चांगल्या हवा आहेत का आणि तिकडं लय भारी बाय आहेत का. नाही, आता काय आवड ठेवणारा माणूस दिसून राहिला चला माझ्यासारखेला ठीक आहे बा दाजी सारखेला ठीक आहे हा आता तुम्ही तसं केलं आणि त्याला मी बी तुमच्या लेकाला तसंच करणार आहे आता कावले मी तुमच्या भांडायला अगं सगळे लोक असायला लागले मला आडावर गेले कपडे धुवायला की सगळे लोक मला हे करतात बाया असता गावातून चालले की म्हणते बाई तू बी तो सारखंच लक्ष ठेव मग तो नवऱ्यावर जाईल कुठं दाजी तुम्ही काही सांगते नाही का तर काय सांगणार ते का बारीक पोर आहे का. हा? तिने मला शिकवाय पाहिजे तर मी त्यांना शिकू. तुमच्यामुळे तुमच्या लेकाची इज्जत राहू राहिली का बंद करा नाही तर तुमचे लय हाल होतील त्यांचं काही नाही मी ना सोरे गावात जात नाही हिच्या या कुडी मुलं मग लोक नाव ठेवते. आपल्याला नाही पटाव गोष्ट आता काय एवढं काय आम्ही वागलो बरं त्या म्हाताऱ्याला आहे ना, काय वागलो आता या म्हाताऱ्याला आहे ना हं. त्याला म्हणते जाऊ दे तू ना सोड आता घरी बस. हं. तो त्याला जमली का नाही तो ज्याला काही भांडणं झाली सुरुवात नाही. पण ते नाच ते नाही घेऊन काय झालं नाही नाच करा तुम्ही बरं का तुमच्यामुळे आमची इज्जत जाऊ राहिली मग मी जातो माझ्या बहिणीला घेऊन टाका फारकेत दोन काय नाही नाही खरं सांग का हा? आता 2-3 दिवसात 5,000-5,500 रुपये कोणी दिले असते मला. हा, सांगा बरं या वयात त्यांना पैसे भेटल तुम्हाला काय अडचण आहे हा? मी काय नाही बोलले आवरत ते काही बी एखादा शब्द बोलत माणूस अहो, ती त्रस्त होऊन गेली तुमच्या भांडणा पाहिजे त्रास झाला तिला माहितीये का त्रास म्हणजे आजी बाहेर तोंड काढायला जागाच नाही ना बळजबरी आणली मी येत नव्हती उठ सुन मला भांडे लागलं कटकट तर ना आमचा काही त्रास असला आम्ही दोघे बी वायले राहतो ना. वायले कशाला राहायचं ते विषय तोच आहे. त्यांना नाव नाही ठेवणार का तिला नाव नाही ठेवणार नाव का बाईक चढेल ठेव. म्हशी मग जाऊ दे मरते आमची कटकट राहते तर आम्ही तिकडेच बोलत बसू मग तुम्ही संशय घेणं बंद करा ना असं संशय पण घेणं आता बंद काय करा कर आम्ही कुठे एवढं भांडतो ए दादा मीच फारकती घेते याच्या सोबत जाऊ दे आता तुला फारकत घ्यायला लावली का आम्ही मग काही बी येड्यावानी चावळ मग बरोबर आहे ना तुमचे नखरे चालूच आहेत ना काय नखरे चालू आहे या वयात तुम्ही पाप लावतो त्याला पाप नाही काय नाही बोलायला लागत नवऱ्याला बायकोला बोलायला पाहिजे आणि बायको नाही नवऱ्याला बोलायला पाहिजे आता तुम्ही जसं मामाजीला करसाल तसं मी तुम्हाला करेल हा, यायला कर. करेल यायला कर करेल बाई, तुला हा. काय करायचं तुम्ही बी आजपासून चांगले कपडे घालायचे नाही हो गावात जायचं नाही बरं का असं नाही चालत. नाही मी त्याच्या मागच मी फिरत एक काम जाईल करतो तुमचं भांडण मिटत नाही हा. ना मी औषध पण झोपून घेतो. हे बाबा. जाऊ द्या तुमच्या मनात दुखतं. अरे जाऊ द्या, जाऊ असं द्या. असं नको करू बर का. जाऊ द्या त्या म्हातारीला. काला झोपून घेतो औषध तू तुला काय संसार करायचा आणि गोड बोलायचं तुमच्या तुम्ही करावा पण तुम्ही सगळं करा पण मी सोडणार नाही मला संशय घेणं नाही नाही हा? हे नाही हे मग संशय तुम्ही घ्या. सुधरा ना आता एक संशय चांगला आहे का हा या वयामध्ये तिला जेव्हा लेख जाईल ना हा लेख गेला मग तिचे डोळे उघडतील. लय आनंद वाटेल तुम्हाला या म्हातारीने काय तुटून कुठं ढळलं का आणि काय आहे तिकडे हा आणि तिकडे का लय भारी आहे का. बरं या वयात जर एखादा टॉला जर दिला तुम्हाला कसं वाटेल बरं आज त्या दिवशी तुम्ही काय केलं कुकू होतं दादा कुकात ते नाही लग्न होतं लग्नात ते डगे टाकतात का नाही आंब्याचे हा, हा. हिरवा मांडव हा. ते म्हातारीने कुकू लावलं त्या कुकावर दोघांवर बायको लेच गोड कुकू लावलं लेच भारी लावलं चिटकायचं असतं जाऊ हे असं बोलतात त्या बाईला हो, येतं किती जाऊ भांडणं झाले असं त्या दिवशी? लग्नात काय झालं एक बायाची टाळ्या वाईट होती ये ना का पाहून हातायची या म्हातारीनं फार उभे कीर्तनात भांडणं केलं तर काय सांगायचं. शेवट त्या बाबाचं कीर्तन बंद करायला लावलं. मग आता काय आता या म्हातारीला सोबत आहे का. इज्जत गेली का सांगा बरं तुम्ही हा मग त्याच्यामुळेच आले ना निघून दुसऱ्या दिवशी ना हा. माझ्या घरी अख्खं मांडावलं ते सप्त्यावालं हा ते म्हणून आमचा खर्च भरून दे. मला काय म्हणता ते म्हाताऱ्याचे 8-8 दिवस कपडे धुवू नको हा हा म्हाताऱ्याचे कपडे चमकले नाही पाहिजे एखादी बाई लागन मागत यायच्या म्हाताऱ्याकडे पाहिजे अहो, काय आता 8-8 दिवस ते मामाचे कपडे धुतले दादा मी
आणि तिकून मग ते मला बोलतात नाव "तो मला बरं कपडे एकाला जागा नाही आता ये म्हातारं झालं ना याला पावडर लावून जावा का मेकअप करून जाते ती का हो? मामा पण मग संत मंडळी शिवाय गण लावायच लागतो. गण लावा ना, तुम्ही पावडर का लावी त्या पण मग ते चेहरा जरा पावडर केली पाहिजे देवानं दिलंय ते व्यवस्थित ठेवायला. तुम्हाला या वयात छपरेवाना सुचला ना काय नाही 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 पण काय करायचे असे चाळे शाळे म्हणून नाहीये. हं? जरा शुद्ध जरा राहिले तर संत मंडळी जवळ ये म्हणती. मग आता खरंच नाही मग बरोबर आहे. तुम्ही ना मूळ तुम्ही सुरुवात करून देऊ राहिले म्हणजे आता आमच्याकडे आलं का? तुम्ही जर पावडर लावून गंध लावून जर गेले तर मग याच म्हणणार रे विषय. मग बोलायचं काम येतं. या बा तुम्ही ते बंद करा पावडर लावायचं बंद करा. तात्या तुला एक म्हणायचे हा तुला तुझ्या काळाची नाही तू एवढा काल उड्या हाणतोय मात्र माणूस अरे बाबा इना घेऊन नाचावाच लागत आहे. एवढं- एवढं? एवढं त्या बाया हात मग मात्र सवची खाती तुम्ही तर नुसते लहान पोरासारखं कुठं त्या ते वाद्यच तसं आहे. ते काय सांग का तुला मासाची लाईन इकडे का बायची लाईन इकडे राहते आणि त्या बायची लाईन मास बसतात का तिकडे तर येणार राहत भाऊ तुला खरं सांग का ए माझं ऐक. तो ठिकाणाच असा आहे का नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळून गेलता एवढं बेशुद्ध होतंय माणूस. बरोबर चला चला बरं हा. मी काय आणतो येऊ का आता मी आता बाई याच्यानंतर आहे ना याच्यानंतर मला जर तुमचं भांडण आलं मी कमलेत नाही नाही भांडायचं भाऊ. बांधायचं नाही आता. शांतता ठेवा घरामध्ये हा त्याच्यानंतर मग आपल्यात वाईट नाही बघ कोणी नाही आता मी बाहेर जातो कॅन्सल करतो. हा तुम्ही थांबून घ्या तुम्ही थांबून घ्या मी तर पाहुणं पोच करू बरं बरं ते अंडो बसून देतो चालेल चालेल. येतो मग तू हा. झालं का मला सांग फक्त हो दादा आरामात अरे जा काय जेवण खाऊन नाही नाही काही करायचं का नाही भाऊ? जायचंय मला लग्नाला जायचंय बरं वाटलं का तुम्हाला एवढं बोलल्यावर? चांगलंच वाटलं ना. चांगलं आता वाटलं. पाहुणा आला तर ते एक डॉक्टरच झाला ना. नाही नाही बरं वाटलं. हा डायरेक्ट इंजेक्शन दिलं पाहुण्यानं. आता मग मी कुठं जात नाही इंजेक्शन दिलं. आणि तूही बी कटकट थांबून जाईल. हा. हा काय आपली कटकट थांबून जाईल. माहित जाईलच पण आपली कटकट थांबून जाईल. माई काची कटकट राहते पण तुलाच बोलायला निमित्त लागत आहे. चालेल बोला बोला हं. बरं बोला मस्त येऊ का मी बी तुझ्या संग चालेल ना मग. चाल